नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या झेडपीला एकूण आलेल्या जागा किती होत्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. कॅटेगरी वाईज जागा किती होत्या जेणेकरून या भरतीमध्ये प्रेफरन्स देताना फायदा होईल. एकंदरीत जर आपण विचार केला तर जळगावच्या जवळपास 472 जागा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आपल्याला मागच्या भरतीमध्ये पाहायला मिळतात. एकंदरीत आपण त्या प्रत्येक कॅस्ट वाईज थोडंसं मेरिट पाहूया जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. NA म्हणजेच जनरल NA म्हणजेच त्या ठिकाणी जनरलचं मेरिट त्या ठिकाणी 135 गुणांचं लागलेलं होतं. जनरल वुमनचं 126 गुणांचं आहे. जनरल एक्स सर्व्हिसमॅन पाहिलं तर 107 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. त्यानंतर जनरल प्रोजेक्ट अफेक्टेडचा विचार केला तर 121 गुणांचा कट ऑफ आहे. जनरल अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 92 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. जनरल स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 83 गुणांचा कट ऑफ आहे. जनरल PH ऑर्थो 117 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. PH लो व्हिजन 125 गुणांचा कट ऑफ पाहायला मिळतो आहे. PH डिफिशियन्सी जनरल जर पाहिलं तर 96 गुणांचा कट ऑफ आहे. इंटरनल ऑर्फन जर पाहिलं तर 84 गुणांचा कट ऑफ दिसतो आहे. एक्सटर्नल ऑर्फन जर पाहिलं तर 106 गुणांचा कट ऑफ आहे. त्यानंतर SCचं मेरिट 112 गुणांचं आहे. SC वुमनचं मेरिट जर पाहिलं तर 109 गुणांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. SC प्रोजेक्ट अफेक्टेड 91 गुणांचं मेरिट आहे. SC स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 104 गुणांचं मेरिट पाहायला मिळतं आहे. ST कॅटेगरी पहा, ST कॅटेगरीचं मेरिट 106 गुणांचं आहे. ST वुमनचं मेरिट 100 गुणांचं पाहायला मिळतं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं ST तर 87 गुणांचं मेरिट आहे. OBC नॉट ॲप्लिकेबल 144 गुणांचं मेरिट आहे. OBC वुमन जर पाहिलं तर 138 गुणांचं मेरिट आहे. त्यानंतर अंशकालीन जर OBC पाहिलं तर फक्त 92 गुणांचं मेरिट दिसते आपल्याला. त्यानंतर OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 119 गुणांचं मेरिट आहे. स्पोर्ट पर्सन जर OBC पाहिलं तर 101 गुणांचं मेरिट आहे. त्यानंतर OBC PH ऑर्थो जर पाहिलं तर 126 गुणांचं मेरिट दिसतं आहे. त्यानंतर OBC लो व्हिजन जर पाहिलं तर 167 गुणांचं मेरिट आहे एकच जागा असल्यामुळं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर NTB नॉट ॲप्लिकेबल जर विचार केला NTBसाठी 129 आहे. NTB वुमन जर पाहिलं 125 गुणांचं मेरिट आहे. NTC जनरल मेरिट जर पाहिलं त्याच्यामध्ये NTCचं 127 आहे. वुमनसाठी जर पाहिलं तर 119 आहे. त्यानंतर अंशकालीन जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हणजे जागा होत्या परंतु कॅन्डिडेट नाही आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं NTC तर 117 गुणांचं मेरिट आहे. अर्थ अफेक्टेड जर पाहिलं अर्थक्वेक अफेक्टेड ATC तर त्या ठिकाणी 114 गुणांचं मेरिट आहे. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं स्पोर्टमन 108 गुणांचं मेरिट आहे. लो व्हिजनचा विचार केला तर 123 गुणांचं मेरिट आहे. PH डिफिशियन्सी NTCसाठी 102 गुणांचं मेरिट आहे. NTD नॉट ॲप्लिकेबल जर पाहिलं 125 गुणांचं मेरिट आहे. NTD वुमन जर पाहिलं 127 गुणांचं मेरिट आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेडचा विचार जर केला तर 120 गुणांचं मेरिट आहे NTDचं. NTD स्पोर्ट्समन जर पाहिलं तर 90 गुणांचं मेरिट आहे. NTD जर पाहिलं तर 100 गुणांचं मेरिट दिसतं आहे डिफिशियन्सीवाल्यांचं. EWS आणि जवळपास SCBCचं मेरिट जर पाहिलं तर जवळपास सारखं दिसेल आपल्याला. नॉट ॲप्लिकेबल पाहिलं 123 गुणांचं मेरिट आहे. EWS वुमन 116 गुणांचं जवळपास आपल्याला मेरिट पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 110 गुण आहेत. EWS अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं 97 गुणांचं मेरिट आहे. EWS स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 72 गुणांचं मेरिट दिसतं आहे. त्यानंतर EWS PH ऑर्थो जर पाहिलं तर 151 गुणांचं मेरिट आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने 472 जागांचं मेरिट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जेणेकरून प्रेफरन्स देताना तुम्हाला नक्कीच आपल्या कॅटेगरीला जागा किती साधारणतः आहेत आणि त्यानुसार मेरिट किती लागतं याचाही थोडासा अंदाज येऊन जाईल. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.